आपल्या या बॅगची रुंदी शिवून 14 इंच, उंची 11 इंच आणि बॉटम 5 इंचाचे तयार झालेले आहेत। बॅग शिवण्यासाठी हे साडीचे 2 पीस नॉन वोव्हनला जोडून घेतलेले आहेत। याचं रुंदी 15 इंच आणि उंची 14 इंच घेतलेली आहे या 2 पीसची। त्याचबरोबर हे साडीचंच अस्तर आपण कट करून घेतलेलं आहे। हे अस्तर अखंड आहे। याची रुंदी 15 इंच आणि लांबी 27.5 इंच घेतलेली आहे। त्याचबरोबर आपण आता याला बंद जोडणार आहोत। बंद जोडण्यासाठी या कापडाची लांबी 14 इंच आणि रुंदी 3 इंच घेतलेली आहे। त्याचबरोबर हे नॉन वोव्हन 1 इंच रुंदीचं आणि 14 इंच लांब घेतलेलं आहे। आपण आता हे कापड नॉन वोव्हन यामध्ये ठेवून हे कापड असं एकदा फोल्ड करून पुन्हा एकदा हे कापड या बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं आणि हे कापड असं ठेवून आपण याच्या दोन्ही बाजूंना शिलाई करून हे बंद दोन्ही तयार करून घेऊया। त्याचबरोबर आपण एक पॉकेट जोडणार आहोत आतमध्ये। याची रुंदी 8 इंच आणि लांबी 12 इंच घेतलेली आहे। हे पॉकेट आपण आता असं फोल्ड करून या भागावरती पूर्ण अशी शिलाई करून घ्यायची इथपर्यंत आणि एवढा भाग आपण पॉकेट सुलट करण्यासाठी शिवायचा ठेवायचा आहे। त्याचबरोबर ह्या दोन आपण दोरी तयार करून घेतलेल्या आहेत। आपण ब्लाउजला ज्या प्रमाणे पाठीमागे लटकन लावण्यासाठी तयार करतो तशाच ह्या दोरी तयार करून घेतलेल्या आहेत। 1 इंच रुंदीचं कापड घेऊन त्यावर शिलाई करून आपण हे परत सुलट करून घेतलेलं आहे। याची लांबी 33 इंच लांब घेतलेली आहे एका दोरीची। हे दोन्ही बंद तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपण हे पॉकेटवर पण शिलाई करून घेतलेली आहे इथपर्यंत। आता हा भाग आपण शिवायचा ठेवलेला आहे। त्यातून आपण हे पॉकेट सुलट करून घेऊया। हे पॉकेट सुलट करून घेतल्यानंतर हा भाग आतमध्ये फोल्ड करून आपण या तिन्ही भागांवरती शिलाई करून घेऊया। आता या पॉकेटला आपली शिलाई करून झालेली आहे। आता आपण हे 2 मेन पार्ट आहेत त्यांना बंद जोडून घेऊया। त्यासाठी आपण हा 15 इंच रुंदीवर या बाजूने आपण 4 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे बाहेरच्या बाजूने। आणि त्यानंतर आपण हा बंद असा इथे जोडून घेऊया। दुसऱ्या कापडावरती पण आपण बाजूने 4-4 इंच अंतर मोजून हा बंद जोडून घ्यायचा आहे। आता दोन्ही बंद आपले जोडून झालेले आहेत। आता आपण या वरच्या बाजूने साइडने 2 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे। त्याखाली 1 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे। या दुसऱ्या बाजूने पण 2 इंच पुन्हा 1 इंच अंतर खाली मोजून घ्यायचं आहे। आणि हे अंतर मोजून झाल्यानंतर आपण हे अंतर पट्टीच्या सहाय्याने असं जोडून घ्यायचं आहे। 2 रेषा आपण या आखून घ्यायच्या आहेत। असंच अंतर मोजून आपण दुसरा भाग पण असाच तयार करून घेऊया रेषा आखून। आता या दोन्ही रेषा आखून आपल्या तयार झालेल्या आहेत। आता आपण बॉटम तयार करू। त्यासाठी वरच्या बाजूने 2.5 इंच आणि खालच्या बाजूने 2.5 इंच असे 2.5 बाय 2.5 इंचाचे आपण दोन्ही बाजूंनी बॉटम तयार करून घेऊया। आता हे बॉटम आपण कट करून घेऊया। आता या बॉटमवरती आपण शिलाई करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूचे बॉटम पण आपण असेच कट करून घेतलेले आहेत। आता आपण रेषा मारलेल्या होत्या त्या ठिकाणी थोडेच कट लावून घेऊया दोन्ही रेषांना आणि हा भाग आपण असा पाठीमागे फोल्ड करून त्यावर शिलाई करून घ्यायची आहे। या सर्व ठिकाणी
आता फोल्ड करून पाठीमागं या भागाला आपण शिलाई करून घेतलेली आहे. आणि आता सुलट भाग एकमेकांवरती ठेवून आपण आता या भागाला शिलाई करून घ्यायची आहे खालच्या पण. आणि आपण जो शिलाई मारलेला भाग होता तो शिवायचा नाही, तो भाग आपण न शिवताच ठेवलेला आहे. आता आपण बॉटम तयार करून घेऊया. अशा प्रकारे आपण बॉटम फोल्ड करून शिवून घ्यायचे आहेत. आता बॉटम आपले तयार करून झालेले आहेत. आता आपण ही बॅग सुलट करून घेऊया. सुलट करून घेतल्यानंतर आता आपण अस्तरचा भाग तयार करून घेऊ. त्यासाठी आपण अस्तरच्या भागाचा अशा प्रकारे रुंदीवर मध्य काढून घेऊया. मध्य काढून घेतल्यानंतर त्यावर आपण 5 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे. आणि या पॉकेटचा पण आपण मध्य काढायचा आहे. आणि 5 इंचानंतर आपण 3 बाजूंनी शिलाई करून हे पॉकेट आता अस्तरला जोडून घेऊया. पॉकेट जोडून झाल्यानंतर आपण हा अस्तरचा भाग अशा प्रकारे यावरती ठेवून आपण आता याचे पण बॉटम कट करून घ्यायचे आहेत. ज्याप्रमाणे आपण मेन कापडाचे बॉटम तयार केले त्याचप्रमाणे 2.5 बाय 2.5 इंचाचे हे बॉटम कट करून घेऊया. साईडच्या दोन्ही बाजूंना आपण आता थोडासा भाग शिवायचा ठेवून एका बाजूने शिलाई करून घेऊया. हा भाग थोडासा सुलट करण्यासाठी ठेवून आपण शिलाई करून घेतलेली आहे. आणि आता आपण याचा खालच्या भागाचा मध्य काढून घेऊ, त्यामुळे आपल्याला हे बॉटम जोडायला सोपे जातील. आणि अशा प्रकारे आपण खूण केलेला भाग मध्यावरती घेऊन हे दोन्ही बॉटम आपण तयार करून घेऊ. बॉटम तयार करून झाल्यानंतर आता आपण बॅकचा हा भाग सुलट भाग आतमध्ये ठेवून अशा प्रकारे प्रत्येक भागाला भाग हा जोडून साईडचा आपण या भागाला शिलाई करून घेऊया. आपण याला पिनअप पण करून घेऊ शकतो. आता या भागावरती आपण व्यवस्थित शिलाई करून घेतलेली आहे. आणि आता ही बॅग आपण शिवायच्या ठेवलेल्या भागातून बाहेर काढून घेऊया. बाहेर काढून घेतल्यानंतर आपण जो शिवायचा भाग ठेवला होता तो शिवून घेऊया. आणि हा भाग आतमध्ये असा घालून यावरती एक दाबटीप घालून घ्यायची आहे. आता यावर दाबटीप घालून घेतल्यानंतर आतमध्ये पण शिवायचा राहिलेला भाग शिवून घेतलेला आहे. आणि आता आपण ज्या 2 रेषा मारल्या होत्या त्या रेषांवरती आपण शिलाई करून घ्यायची आहे. या दोन्ही रेषांवरती आपण शिलाई करून घेतलेली आहे. आणि आता आपण या भागातून दोरी ओवून घेऊया. त्यासाठी पिनमध्ये ही दोरी ओवून आपण अशा प्रकारे यामधल्या भागातून ही पिन अशी घालून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण ज्या बाजूने बाजूकडून दोरी घातली होती त्याच बाजूकडून दुसऱ्या साईडने ही बाहेर आलेली आहे. आता आपण या दोरीला आतमध्ये जाऊ नये म्हणून गाठ मारून घ्यायची आहे. आणि दुसऱ्या भागातून दुसरी दोरी आता ओवून घ्यायची आहे. आता ह्या दोन्ही दोऱ्यांची परत आपण दोन्ही टोकांची आपण गाठ मारून घ्यायची आहे, त्यामुळे त्या दोरे आत जाणार नाही. आणि आता आपण यासाठी लटकन तयार करून घेऊया. एका साईडची गाठ सोडून आपण एका दोरीला पिन लावून घेऊया, त्यामुळे ती दोरी आत जाणार नाही. लटकन तयार करण्यासाठी 4.5 बाय 4.5 इंचाचे हे 4 स्क्वेअर पीस कट करून घेतलेले आहेत. आता आपण हा स्क्वेअर पीस असा फोल्ड करायचा, पुन्हा एकदा फोल्ड करून घ्यायचा आणि यावर थोडंसं आपण कट करून घ्यायचं आहे. आणि कट करून घेतल्यानंतर त्यातली एक दोरी घेऊन आपण अशा प्रकारे
दोरी ठेवून हे कापड असं फोल्ड करून घ्यायचं. इथे दोरीवरती शिलाई करून पक्क करून आपण इथपर्यंत शिलाई करायची आणि थोडासा भाग शिवायचा ठेवायचा आहे. इथून शिलाई पॅक करून घेतल्यानंतर दोरी आपण हा भाग असा व्यवस्थित इथपर्यंत शिवून घेतलेला आहे आणि लटकन सुलट करण्यासाठी थोडासा भाग आपण शिवायचा ठेवलेला आहे. आता आपण याच्या मध्यावरती खूण करून घेऊया आणि हा खूण केलेला भाग एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने आपण जो आपण शिवायचा भाग ठेवला होता वरती तिथून थोडा बाहेर काढून घ्यायचा आहे. आणि आता आपण व्यवस्थित हा भाग थोडासा वरती आल्यानंतर तो भाग आणि दोरी आपण व्यवस्थित हातात पकडून ठेवायची आणि त्यानंतर आपण हे खालचं कापड असं ओढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण आता जो भाग शिवायचा राहिला होता त्या भागावरती आपण या दोरीवरती शिलाई करून हा भाग पक्का करून घेऊया. आता हा भाग शिवून घेतल्यानंतर आपण जास्तीचा भाग थोडासा कट करून घेऊ आणि आता हे लटकन असं पलटी करून घेऊया आणि आपले सुंदर असे लटकन तयार झालेले आहे. या लटकनप्रमाणेच आपण इतर 3 लटकनसुद्धा असेच तयार करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण 4ही लटकन आपण तयार करून बॅगला जोडून घेतलेले आहेत आणि सुंदर असे आपल्या आतमध्ये एक पॉकेट तयार झालेले आहे. कपडे किंवा आपण कोणतीही वस्तू यामध्ये भरून पाहिली आहे आणि आता व्यवस्थित आपली ही बॅग तयार करून झालेली आहे. लटकन पण खूपच सुंदर दिसत आहेत. अशा प्रकारे सुंदर अशी आपली ही बॅग तयार आहे. व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.